बेकरीत जायची गरज नाही. आता मार्केट स्टाईल बोंबोलिनी आपल्या स्वयंपाकघरात सहज साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो. मी आज पहिल्यांदाच बनवली, पण खरंच सांगते इतकी मस्त झाली, इतकी परफेक्ट झाली, सॉफ्ट झाली, फ्लफी झाली. आणि आपण मॉलमध्ये गेल्यानंतर ऑर्डर करून जी खातो आणि ती जी चव असते ना, अगदी त्याच चवीची झाली आहे. थोडा वेळ लागतो, थोडी मेहनत आहे, पण रिझल्ट मात्र अगदी तुम्हाला परफेक्ट मिळेल. आणि तुम्ही अशी बोंबोलिनी घरी बनवली ना, घरातले सगळे तुमचे फॅन होतील. तर त्याकरता मी घेतलं आहे 1 कप दूध. पूर्ण 1 कप दूध घेतलं आहे. रूम टेम्परेचरचं आहे. थोडं ठेवलं आहे शिल्लक, नंतर लागलं तर आपण घेऊ. 3 ते 4 चमचे आपण घ्यायचं साखर. हे एकदा मिक्स करून घेऊया. नंतर यात आपण घालायचं ईस्ट. ड्राय ईस्ट आहे, 1 चमचा घेतला आहे. सहज तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळेल. तर आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यात आपण घालायचा मैदा. तर मी घेतला आहे 400 ग्राम मैदा. मैदा आधी चाळून घ्यायचा, नंतर वापरायचा, डायरेक्ट वापरायचा नाही. तर 400 ग्राम मैदा घेतला आहे. हे एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर हाताने आपण मिक्स करायचं. म्हणजेच काय, याचा मस्त असा आपण गोळा बनवून घ्यायचा. जे दूध आपण शिल्लक ठेवलं होतं ते सुद्धा मी यात ॲड केलेलं आहे. म्हणजे एकूण आपल्याला पूर्ण 1 कप दूध लागणार आहे. तर आता हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि आता मस्त असा गोळा बनवून घ्यायचा. आता खरी मेहनत ना आपली पुढे आहे. थोडी मेहनत आहे, पण मस्त रिझल्ट येईल, मी नक्की सांगते. आणि तुम्ही नक्की करून बघा. आता हे 8 ते 10 मिनिट आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही जास्त मळाल ना, तितका तुमचं बोंबोलिनी अगदी सॉफ्ट होईल, फ्लफी होईल, बिलकुल मार्केट जसं बिलकुल बाजारसारखंच होईल. बेकरीत जसा आपल्याला मिळतो ना, सेम तसाच होईल. तर यात थोडंसं मी बटर घातलं आहे. थोडं म्हणजे 1-2 चमचे मी बटर घातलं आहे. परत हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि परत मस्त असं मळून घ्यायचं. स्ट्रेच करायचं, फोल्ड करायचं, स्ट्रेच करायचं, फोल्ड करायचं. आणि असं हे कमीत कमी 8 ते 10 मिनिट तुम्हाला करायचं आहे. म्हणजे हे ना पीठ आहे ना, जे मैद्याचं पीठ आहे, हे अगदी मऊ होईल. तर परत 2 चमचे मी बटर घेतलेलं आहे. परत एकदा हे मिक्स करायचं आणि मस्त असं मळून घ्यायचं. थोडी मेहनत आहे, हात दुखेल तुमचा. पहिल्यांदा करताय तर पहिल्यांदा जर तुम्ही बनवताय तर थोडंसं तुम्हाला मेहनत आहे. पण एकदा का तुम्हाला सवय झाली ना, तर तुम्ही फटाफट बनवलं आणि पहिल्यांदाच बनवले तर एकदम परफेक्ट झाले. आणि एखादी रेसिपी किंवा एखादा पदार्थ जेव्हा आपण पहिल्यांदा बनवतो आणि तो अगदी परफेक्ट होतो, तर आपल्याला किती आनंद होतो. आणि तसाच आनंद मला पण झालेला आहे. तर इथे कमीत कमी 8 ते 10 मिनिटं मी मस्त असं मळून घेतलं आहे. आता याचा एक गोळा करायचा, टक करून घ्यायचं खाली आणि काय करायचं, याला झाकून ठेवायचं एक 10 मिनिटाकरता. 10 मिनिटाकरता, त्यापेक्षा जास्त नाही. 10 मिनिटांनी झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता थोडंसं हे फुललेलं आहे, जास्त नाही आहे. आता याला आपण कट करून घेऊया. म्हणजे याचे गोळे तर तुम्हाला किती छोटे किती मोठे हवे त्या अंदाजे तुम्ही करू शकता. सहसा हे थोडे मोठेच असतात. तर इथे मी हे कट करून घेतलेलं आहे. आणि आता काय करायचं, एक पेढा उचलायचा, थोडा त्याला फोल्ड करायचा, खालच्या साईडने थोडंसं टक करून घ्यायचं आणि याच्यानं मस्त असं आपण पेढा बनवायचा. म्हणजे चपाती करता आपण कसा करतो ना, तसाच करायचा, पण जरा हा मोठा असतो आणि मोठाच करायचा, छोटा करायचा नाही. दुसरा पण आपण असाच करून घेऊया. खालून त्याला मस्त असं टक करायचं, म्हणजे काय होणार, हे एकसारखे होतील. कुठेही असं क्रॅक होणार नाही. आणि थोडासा क्रॅक झाला तरी काही हरकत नाही. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा ते होईलच. तर असे सर्व पेढे आपण बनवून घेऊया. तर इथे बघा मी सर्व पेढे बनवून घेतलेले आहेत. तर त्यातला एक पेढा घ्यायचा, त्यावर गव्हाचं पीठ किंवा मैदा काहीही तुम्ही लावू शकता. हाताने हलकंसं प्रेस करायचं याला आणि एखादी प्लेट घ्यायची आणि थोडंसं याला प्रेस करायचं. म्हणजे काय होणार, हे एकसारखं होईल, गोल होईल आणि एकसारखं होईल. हे बघा इथे केलं आहे मी, मस्त झालं आहे. आणि आता हे आपण एखाद्या बटर पेपरवर ठेवूया. दुसरं पण एक आपण असंच करूया. जर तुम्हाला प्लेटनी नसेल करायचं तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता, हाताने पण होतं. तर आता आपण हे असेच सर्व करून घेऊया. तर इथे बघा मी सर्व करून घेतलेले आहे. आता काय करायचं, याला झाकून ठेवायचं कमीत कमी 2 तासाकरता. 2 तास आपल्याला लागतीलच. 2 तासांनी झाकण काढायचं आणि ते बघू शकता बऱ्यापैकी फुललेले आहेत. आता आपण हे तळून घेऊया. तर तेल गरम करायचं, खूप गरम करायचं नाही, अगदी खूप गार पण नाही आणि अगदी खूप गरम पण नाही, मीडियम करायचं तेल गरम. आणि यात हे आपण तळून घ्यायचे. तळताना वरून मस्त असं तेल घालायचं, म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित छान असं तळल्या जाईल. दोन्ही साईडने अलटपलट करून ना सोनेरी रंग येतपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे. आणि ते बघा मस्त असा सोनेरी रंग आहे आणि विशेष म्हणजे फुलले खूप मस्त, अगदी फ्लफी झाल्यात आणि टम्म फुगल्यात. आणि मला इतका आनंद होत आहे, कारण मी पहिल्यांदाच बनवले आणि पहिल्यांदाच अगदी परफेक्ट झाले. दुसरासुद्धा बघा मस्त असा टम्म फुगलेला आहे. दोन्ही साईडने अलटपलट करून हा आपण फ्राय करून घेऊया आणि याला पण काढून घेऊया. आणि हे काय करायचं, गरम असतानाच ना याच्यावर थोडीशी आपण साखर घालायची, म्हणजे पिठी साखर घातली आहे मी. गरम असलं की काय होतं, ते असं पकडून ठेवेल, म्हणून यावर गरम असतानाच घालायचं. तर इथे बघा, इथे मी घेतलं आहे चॉकलेट.
हे चॉकलेट मी मेल्ट करून घेतलं आहे. कुठलंही चॉकलेट घेऊ शकता. प्लेन चॉकलेट घ्यायचं, हे मला घरात होतं ते मी घेतलं. आता काय करायचं, एक बोंबोलिनी घ्यायची, मस्त त्याला एक साईडनी होल करायचा. आतून थोडंसं आपल्याला पोकळ करायचं आहे, कारण आतमध्ये आपल्याला चॉकलेट घालायचं आहे. चॉकलेटऐवजी तुम्ही कुठलं क्रीम पण घालू शकता आतमध्ये, किंवा मग एखादी जेली असेल तुमच्याकडे, तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. तर असं हे आतमध्ये मस्त असं भरायचं, पोकळ करायचं आत, म्हणजे हे आतपर्यंत चॉकलेट मस्त आतपर्यंत जाईल. तर असे बघा मी 3 केले आहेत. बाकीचे आपण नंतर अजून करूया, कारण हे गरम आहेत. गरम असतानाच यावर थोडं साखर वगैरे घालायची. आणि असं केलं ना, मी खरं सांगते, घरातले सगळे तुमचे फॅन होतील. मुलं तर अगदी आनंद म्हणजे खुश होतील. आणि इथे बघा मी सर्व बनवून घेतलेले आहेत. काय मस्त दिसतं. त्याला तोडायची सुद्धा माझी इच्छा होत नाही, पण तोडावं तर लागणारच ना. पहिल्यांदाच बनवले आणि पहिल्यांदाच अगदी परफेक्ट झाले. आता मी हे एक तोडून दाखवते तुम्हाला. आतून व्यवस्थित पोकळ केलं ना, की हे जे आपण चॉकलेट घातलं ना, ते आतपर्यंत व्यवस्थित जातं. तर इथे बघा मस्त झालं, इतके फ्लफी झाले आहेत, इतके सॉफ्ट झाले आहेत, म्हणजे बेकरीत जसे आपल्याला मिळतात, मॉलमध्ये जसे आपल्याला मिळतात ना, अगदी तसे झालेत. आणि हे आमच्या घरात ना अगदी एक अर्ध्या तासात सर्व संपले, काहीही राहिलेत नाही. फटाफट सगळ्यांनी खाल्ले. चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तुम्हाला तर लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की एकदा तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. आणि नक्की ही रेसिपी बनवा. थोडी मेहनत आहे, पण तुम्हाला रिझल्ट मात्र अगदी परफेक्ट मिळेल.